नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर। तर तुम्ही समोर बघू शकता आपण खूप सारी कोथिंबीर बनवली आहे आणि तुम्हाला समजलं पण असेल की आज आपली व्हिडिओ कोथिंबीर रिलेटेड असणार आहे। तर तुम्ही बरोबर आहात, आपण आज कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यासाठी आपण खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर वडी कशी बनवणार आहे, आपण त्याची प्रोसेस काय असणार आहे ते आपण नक्की जाणून घेऊ। तर नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओतून नक्की कळेल की कोथिंबीर वडी कशी बनवायची। तर मित्रांनो, आपली कोथिंबीर कापून झाली आहे। आम्ही बारीक कोथिंबीर कापली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण अशी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे। आणि इकडे आपण मसाला तयार करणार आहे, त्यासाठी आपण लसूण घेतलाय आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। तर तुम्ही चवीनुसार जर तुमच्या मिरच्या तिखट असेल तर कमी मिरच्या घेऊ शकता आणि थोडाफार लसूण घेऊ शकता। याला आपल्याला दळून घ्यायचं आहे। कोथिंबीर इकडे आपण कापून ठेवली आहे। चला आपण स्टार्ट करूया प्रोसेस आपली। तर मित्रांनो, आपण आता कोथिंबीरवर थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे। तर तुम्ही पण असं टाकू शकता। हे गव्हाचं पीठ आहे, तर थोडंसं टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं। त्यानंतर आपण थोडंसं त्यात बाजरीचं पीठ पण टाकणार आहे। या पद्धतीने तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आहे आणि लास्टला तुम्हाला टाकायचं आहे डाळीचं पीठ टाकायचं आहे। डाळीचं पीठची क्वांटिटी ॲज कम्पेअर टू गव्हाचं आणि बाजरीचं तुम्ही जास्त ठेवू शकता। आणि बाजरीचं पीठ पण असं चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर आपलं मित्रांनो डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकून झालंय। तर आपण हा जो मसाला काढला होता मिरची आणि लसणाचा, तो पण आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे। त्यात आपण अजून त्यानंतर टाकणार आहे मीठ टाकणार आहे। चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचे आहे त्यात। आणि आपल्याकडे ओवा आहे थोडासा टाकायचा आहे आपल्याला चवीनुसार। जर तुम्हाला ओव्याची टेस्ट जास्त लागत असेल तुम्ही जास्त टाकू शकता, पण माझ्यानुसार की थोडासा टाका। त्यानंतर तुम्ही टाकणारे तीळ टाकायचे आपल्याला त्यात। तीळ टाकले तर आपण आता घेतले जिरे, तर तुम्हाला जिरे टाकायचे थोडे। त्यानंतर आपण घेतोय हळद टाकतोय, तर हळद टाकायची तुम्हाला थोडी। तर मित्रांनो, आपलं सगळं टाकून झालंय। तर आपण आता याच्यावर टाकणार आहे गावरान तूप। तुपाने खूप चांगली टेस्ट येते, तर आपण त्यासाठी गावरान तूप टाकणार आहे। तर आपण तूप पण टाकलंय त्याच्यात। आणि जे मसाल्याचं आपलं होतं त्यात आपण पाणी टाकलंय आणि मिक्स करून परत त्यात पाणी टाकतोय थोडं। आणि पाणी टाकल्यानंतर तुम्हाला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। एक जीव करायचा आहे तुम्हाला, बघू शकता। असं चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। कोथिंबीर आणि सगळं पीठ जे आपण टाकलं होतं, इन्ग्रेडियंट्स टाकले होते, मिक्स केले। तर आपल्याला ते पातळ नाही घट्ट करायचं आहे, असं जसं तुम्ही बघू शकता। जर तुमच्याकडून पाणी जास्त पडलं, आपल्याला स्टार्टिंगला पाणी तर एक तर काही टाकायचं नाही आहे, थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आहे, कारण कोथिंबीर तिचं पाणी सोडतंय। आणि जर झालं तर तुम्हाला अजून गव्हाचं पीठ नाही तर मग तुम्ही डाळीचं पीठ अजून टाकू शकता त्यात। आणि आपल्याला असं घट्ट करायचं। आता आपलं तयार झालंय, तर नेक्स्ट प्रोसेस आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपण इथे एक चाळण घेतली आहे आणि इथं आपण पाणी तापवायला ठेवलंय गॅसवर कढईत। आणि ही जी चाळण घेतली आहे हिला आपण नाही का तेल लावून घेतलंय। तर तुम्हाला आतून ना तिला एक तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला। आपण याच्यावर वड्या ठेवणार आहे, तर आपण स्टार्ट करूया आता। तर आपण काय करतोय, जे आपण बनवलं होतं बॅटर ते याच्यात टाकतोय वड्यांवर। त्या बॅटरला आपल्याला या चाळणीत टाकायचं आहे चांगल्या प्रकारे, बघू शकता। सर्व बॅटर तुम्ही त्यात टाकून द्या। तर आपण बॅटरचा थर चाळणीवर लावून घेतलाय मित्रांनो। तर तुम्हाला थर खूप जाड पण नाही लावायचा आणि खूप बारीक पण नाही लावायचा, मीडियम थर सगळीकडे आपल्याला लावायचा आहे। तर मित्रांनो, आपण काय केलंय, जी चाळण आहे ती कढईत ठेवली आहे। खाली आपल्याला पाणी आहे कढईत, तर आपण ती त्यात ठेवली आहे।
त्यानंतर आपण वरून नाही का त्याच्यावर एक झाकण ठेवलंय आणि लो फ्लेम ठेवली आहे. जास्त हाय फ्लेम नाही ठेवायची, तर आपल्याला लो फ्लेमवर ते होऊन द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण बॉईल करून झालंय. जे आपलं बॅटर होतं ते बॉईल केलंय. 35 ते 40 मिनिटं बॉईल केलंय. थोडी मोठी प्रोसेस आहे, कारण कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी आपल्याला टाइम लागतोय. तर हे बॉईल करून घ्यायचं आहे. 35 ते 40 मिनिटं आम्ही बॉईल केलंय. आणि तुम्ही चाकू आतमध्ये हे करून बघायचा. आतमध्ये जर प्रॉपर चाकू जात असन तर तुम्ही समजायचं की ते बॉईल झालंय. चेक करून बघायचं बॉईल करता करता. आपलं बॉइलिंग कंप्लीट झालंय. तर आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करतोय आता. मित्रांनो, आपण तळणं स्टार्ट केलंय. तर कोथिंबीरच्या ज्या वड्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहे तळायला. आपण आता तळायला टाकल्या वड्या चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या. त्या जळायला नाही पाहिजे. बघू शकता कलर किती भारी येतो. तेल चांगलं तापलंय आमचं. मित्रांनो, आपल्या वड्या तयार झाल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी कलर आला आहे आपल्या वड्यांना आणि किती छान दिसत आहे त्या. आणि नक्कीच टेस्टला खूप भारी लागन. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुमच्या वड्या कशा झाल्या आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तर नक्की वेट करा आमच्या नवीन व्हिडिओचा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना पण आपला चॅनल शेअर करा.